सर्वप्रथम आपण आमरस बघूया। सप्रेटच्या आमरसचा असा 1 किलोचा पॅक असतो। हा फ्रोझन आमरस आहे, त्यामुळे तो रूम टेम्परेचरवर 2 तास काढून ठेवा आणि तो रूम टेम्परेचरवर आल्यानंतर तो सर्व करायचा आहे। आता मी त्याला 2 तास काढून ठेवलेला आहे आणि 2 तासांनंतर तो अशा पद्धतीने सर्विंगसाठी रेडी असतो। पुऱ्या तळण्यासाठी 5 पुऱ्यांचं हे 1 रिटेलचं पॅक आहे। असा 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो। 1 प्लेट पुरी आपल्याला तळायची असेल तेव्हा 1 पॅक आपण बाहेर काढा आणि बाकीचं पॅक आपण डीप फ्रीझरमध्ये आत परत ठेवून द्या। पुरी तळण्यासाठी डीप फ्रायर आपण प्रीहीट केलेला आहे मॅक्झिमम 300 डिग्रीवरती। या फ्रोझन पुऱ्या आहेत त्या थॉ करायच्या नाहीयेत। ऑर्डर आल्यानंतर डायरेक्ट फ्रीझरमधून काढून त्या तळायच्या आहेत। टेम्परेचर हे हाय डिग्रीवर असायला पाहिजे। पुऱ्या तळण्यासाठी बास्केट हे तेलात ठेवायचं आहे आणि पुरी डायरेक्ट तेलात घालायची आहे तळण्यासाठी। पुरी आतमध्ये टाकल्यावरती अशी वर येते, मग त्याला झाऱ्याच्या साहाय्याने परत खाली प्रेस करायचं आहे किंवा झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यावर तेल घालायचं आहे। पुरी फुगवण्यासाठी अशी ती झाऱ्याच्या मदतीने आपण प्रेस करतो तेलामध्ये। एक्सेस ऑइल काढून घ्या। अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। 5ही पुऱ्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या सर्विंगसाठी रेडी आहेत। आमरस सर्विंगला देताना 1 प्लेट आमरस मध्ये आपण 200 ग्रॅम आमरस भरतो। पेपर बाउल आपण वेइंग स्केलवर ठेवून त्याचं टेरवेट 0 केलेलं आहे आणि आता ह्या बाउलमध्ये 200 ग्रॅम आमरस भरायचा आहे। हा आमरस रूम टेम्परेचरला आलेला आहे। आता तो या बाउलमध्ये भरूया। एका 3 CP प्लेटमध्ये आपण 5 पुऱ्या ठेवणार आहोत। पेपर बाउलमध्ये 200 ग्रॅम आमरस घेतलेला आहे। 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर आमरस पुरी सर्विंगसाठी रेडी आहे। आमरस पुरीचं पार्सल कसं द्यायचं ते बघणार आहोत। सर्वप्रथम पुऱ्या पॅक करूया। हा जो फॉइल पेपर आहे तो आपण काढून घेऊया। सप्रेटचा हा जो पेपर आहे बटर पेपर तो असा उलटा खाली ठेवायचा आहे। त्याच्यावर आपण हा फॉइल पेपर उलटा ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये या तळलेल्या 5ही पुऱ्या आपण व्यवस्थित पॅक करणार आहोत। फॉइल पेपर नंतर आपण बटर पेपर लावणार आहोत आणि वरून त्याला सेलो टेप लावायची आहे। हे पुऱ्यांचं पार्सल रेडी आहे। आमरस पार्सल देताना पेपर बाउलला आपण ज्याच्यामध्ये आमरस घेतलेला आहे 200 ग्रॅमचा त्याला हे लीड लावणार आहोत, त्याचं झाकण लावणार आहोत आणि दोन्ही बाजूने सेलो टेप लावून ते सिक्युअर करून घेणार आहोत। स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आपण सर्वप्रथम आमरसनी भरलेला बाउल ठेवणार आहोत आणि त्याच्या बाजूला हे पुऱ्यांचं पार्सल ठेवायचं आहे। 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर ठेवायचा आहे। पेपर बॅग फोल्ड करून त्याला सेलो टेप लावली की आमरस पुरीचं पार्सल रेडी आहे।